तर या ठिकाणी प्रश्न पहिला आहे, भारतीय स्वातंत्र्याचा कायदा ब्रिटिश पार्लमेंटने खालीलपैकी कधी संमत केला होता? भारतीय स्वातंत्र्याचा कायदा ब्रिटिश पार्लमेंटने खालीलपैकी कधी संमत केला होता? तर या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 4 18 जुलै सन 1947 या ठिकाणी योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक दुसरा, अल हिलाल हे वर्तमानपत्र खालीलपैकी कोण चालवत होते? अल हिलाल या नावाचे वर्तमानपत्र खालीलपैकी कोण चालवत होते? तर या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 1 मौलाना आझाद या ठिकाणी योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक तिसरा, हैदराबाद संस्थान भारतामध्ये खालीलपैकी कधी विलीन झाले होते? हैदराबाद हे संस्थान भारतामध्ये खालीलपैकी कधी विलीन झाले होते? तर या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 3 17 सप्टेंबर सन 1948 या ठिकाणी योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक चौथा, गांधीजींचे वर्णन एका माणसाचे सैन्य अशा शब्दामध्ये खालीलपैकी कोणी केले होते? महात्मा गांधी यांचे वर्णन एका माणसाचे सैन्य असे वर्णन खालीलपैकी कोणी केले होते? तर या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 2 लॉर्ड माउंटबॅटन या ठिकाणी योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 5 आर्य महिला समाज यांची स्थापना खालीलपैकी कोणी केली होती? आर्य महिला समाज यांची स्थापना खालीलपैकी कोणी केली होती? तर या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 2 पंडिता रमाबाई या ठिकाणी योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 6 सेवा सदन ही संस्था खालीलपैकी कोणी स्थापन केली होती? सेवा सदन ही संस्था खालीलपैकी कोणी स्थापन केली होती? तर या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 1 रमाबाई रानडे या ठिकाणी योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 7 भारतीय कामगार चळवळीचे जनक खालीलपैकी कोण आहेत? भारतीय कामगार चळवळीचे जनक खालीलपैकी कोण आहेत? तर या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 1 नारायण मेघाजी लोखंडे या ठिकाणी योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 9 सन 1907च्या खालीलपैकी कोणत्या अधिवेशनामध्ये जहाल आणि मवाळ यांच्यामध्ये फूट पडली होती? सन 1907च्या खालीलपैकी कोणत्या अधिवेशनामध्ये जहाल आणि मवाळ अशी फूट पडली होती? तर या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 1 सन 1907चे सुरत अधिवेशन या ठिकाणी योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 10 मुस्लिम लीगची स्थापना खालीलपैकी कधी झालेली आहे? मुस्लिम लीगची स्थापना खालीलपैकी कोणत्या दिवशी झालेली आहे? तर या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 3 30 डिसेंबर सन 1906 या ठिकाणी योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 11 खालीलपैकी कोणाला पंजाबचा सिंह असे म्हटले जाते? खालीलपैकी कोणास पंजाबचा सिंह असे म्हटले जाते? या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 3 लाला लजपत राय या ठिकाणी योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 12 सेंट्रल हिंदू कॉलेजची स्थापना खालीलपैकी कोणी केली होती? सेंट्रल हिंदू कॉलेजची स्थापना खालीलपैकी कोणी केलेली आहे? तर या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 3 ॲनी बेझंट या ठिकाणी योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 13 अनहॅपी इंडिया या पुस्तकाचे लेखक खालीलपैकी कोण आहेत? अनहॅपी इंडिया या पुस्तकाचे लेखक खालीलपैकी कोण आहेत? तर या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 2 लाला लजपत राय या ठिकाणी योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 14 होम रूल चळवळ सर्वात प्रथम खालीलपैकी कोणत्या देशामध्ये सुरू झाली होती? होम रूल चळवळ सर्वात प्रथम खालीलपैकी कोणत्या देशामध्ये सुरू झाली होती? तर या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 1 आयर्लंड देश या ठिकाणी योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 15 सप्टेंबर 1916 मध्ये होम रूल लीगची स्थापना खालीलपैकी कोणी केली होती? सप्टेंबर सन 1916 मध्ये होम रूल लीगची स्थापना खालीलपैकी कोणी केलेली आहे? तर या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 2 ॲनी बेझंट या ठिकाणी योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 17 इसवी सन 1757च्या प्लासीच्या लढाईमध्ये इंग्रजांचे नेतृत्व खालीलपैकी कोणी केले होते? सन 1757च्या प्लासीच्या लढाईमध्ये इंग्रजांचे नेतृत्व खालीलपैकी कोणी केले होते? तर या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 2 रॉबर्ट क्लाइव्ह या ठिकाणी योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 18 इल्बर्ट बिल हे खालीलपैकी कोणी मंजूर केले होते? इल्बर्ट बिल हे खालीलपैकी कोणी मंजूर केले होते? तर या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 1 लॉर्ड रिपन या ठिकाणी योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 19 भारतामधली पहिली जनगणना सन 1872 मध्ये खालीलपैकी कोणाच्या काळामध्ये झाली होती? भारतामधली पहिली जनगणना सन 1872 मध्ये खालीलपैकी कोणाच्या काळामध्ये झाली होती?
या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 2 लॉर्ड मेयो या ठिकाणी योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 20 खालीलपैकी कोणत्या वर्षी सती प्रथा बंदी हा कायदा करण्यात आला होता? खालीलपैकी कोणत्या वर्षी सती प्रथा बंदी हा कायदा करण्यात आला होता? या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 3 सन 1929 हा कायदा या ठिकाणी योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 21 भारताचा पहिला व्हाईसरॉय बनण्याचा मान खालीलपैकी कोणास मिळाला होता? भारताचा पहिला व्हाईसरॉय बनण्याचा मान खालीलपैकी कोणास मिळाला होता? तर या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 1 लॉर्ड कॅनिंग या ठिकाणी योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 22 द थर्ड पिलर या पुस्तकाचे लेखक खालीलपैकी कोण आहेत? द थर्ड पिलर या पुस्तकाचे लेखक खालीलपैकी कोण आहेत? या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 2 रघुराम राजन या ठिकाणी योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 23 फुटल्यामुळे चर्चेत आलेले तिवरे हे धरण खालीलपैकी कोणत्या जिल्ह्यामध्ये आहे? तिवरे हे धरण खालीलपैकी कोणत्या जिल्ह्यामधले धरण आहे? या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 3 तिवरे धरण रत्नागिरी जिल्हा या ठिकाणी योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 25 देशामध्ये सर्वात जास्त विमानतळ असलेले राज्य खालीलपैकी कोणतं आहे? देशामध्ये सर्वात जास्त विमानतळ असलेले राज्य खालीलपैकी कोणतं राज्य आहे? या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 4 उत्तर प्रदेश राज्य या ठिकाणी योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 26 भीमस्टेक या संघटनेचं मुख्यालय खालीलपैकी कोणत्या ठिकाणी आहे? भीमस्टेक या संघटनेचं मुख्यालय खालीलपैकी कोणत्या ठिकाणी आहे? या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 2 ढाका या ठिकाणी योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 27 वेबसाईटवरील प्रथम पेजला खालीलपैकी काय म्हणतात? वेबसाईटवरील प्रथम पेजला खालीलपैकी काय म्हणतात? या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 2 होम पेज या ठिकाणी योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 28 DVD हे खालीलपैकी कशाचं उदाहरण आहे? DVD हे खालीलपैकी कशाचं उदाहरण आहे? या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 1 आउटपुट डिव्हाइस या ठिकाणी योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 29 भारतामध्ये कोणत्या राज्यामध्ये वाघांची सर्वात जास्त संख्या आहे? भारतामध्ये खालीलपैकी कोणत्या राज्यामध्ये वाघांची सर्वात जास्त संख्या आहे? या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 1 मध्य प्रदेश राज्य या ठिकाणी योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 30 कारगिल विजय दिवस खालीलपैकी कोणत्या दिवशी साजरा केला जातो? कारगिल विजय दिवस खालीलपैकी कोणत्या दिवशी साजरा केला जातो? या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 2 26 जुलै या ठिकाणी योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 31 भारतामध्ये राष्ट्रीय सांख्यिकी दिवस कधी साजरा केला जातो? भारतामध्ये राष्ट्रीय सांख्यिकी दिवस कधी साजरा केला जातो? या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 2 29 जून या ठिकाणी योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 33 भारतामधले पहिले मुक्त विद्यापीठ सन 1982 मध्ये खालीलपैकी कोणत्या राज्यामध्ये सुरू झाले होते? भारतामधले पहिले विद्यापीठ मुक्त विद्यापीठ 1982 मध्ये कोणत्या राज्यामध्ये सुरू झाले होते? या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 2 हैदराबाद आंध्र प्रदेश राज्य या ठिकाणी योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 34 मला परीक्षेची भीती वाटते या वाक्यामध्ये आपला परीक्षेची या शब्दाची विभक्ती ओळखायची आहे. या ठिकाणी या शब्दाची विभक्ती होईल ऑप्शन क्रमांक या ठिकाणी 4 असेल. षष्ठी विभक्ती या ठिकाणी योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 35 मुलगा या शब्दाचं आपल्याला अनेक वचन करायचं आहे. मुलगा या शब्दाचं आपल्याला अनेक वचन करायचं आहे. या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 2 मुलगे या ठिकाणी शब्दाचं अनेक वचन रूप होईल. प्रश्न क्रमांक 36 महाराष्ट्र राज्य माहिती आयोगाचं मुख्यालय खालीलपैकी कोणत्या ठिकाणी? महाराष्ट्र राज्य माहिती आयोगाचं मुख्यालय खालीलपैकी कोणत्या ठिकाणी आहे? या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 3 मुंबई या ठिकाणी योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 37 खालीलपैकी कोणास अर्थशास्त्रांचे जनक असे मानले जाते? खालीलपैकी कोणास अर्थशास्त्रांचे जनक असे मानले जाते? या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 2 ॲडम स्मिथ या ठिकाणी योग्य आन्सर होईल. ऑप्शन क्रमांक 38 भारतामध्ये आर्थिक वर्षाची सुरुवात कोणत्या दिवसापासून होते? भारतामध्ये आर्थिक वर्षाची सुरुवात कोणत्या दिवसापासून होते? या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 3 1 एप्रिल या ठिकाणी योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 39 भारतामधली पहिली ताग गिरणी खालीलपैकी कोणत्या ठिकाणी सुरू झाली होती? भारतामधली पहिली
ताग गिरणी खालीलपैकी कोणत्या ठिकाणी सुरू झाली होती? तर या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 1 रिसरा, पश्चिम बंगाल राज्य या ठिकाणी योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 41 शून्य आधारित अर्थसंकल्प राबवणारे भारतामधले पहिले राज्य खालीलपैकी कोणतं आहे? शून्य आधारित अर्थसंकल्प राबवणारे भारतामधले पहिले राज्य खालीलपैकी कोणतं राज्य आहे? या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 1 महाराष्ट्र राज्य या ठिकाणी योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 42 चंद्राचा किती टक्के भाग आपल्याला कधीच दिसत नाही? चंद्राचा एकूण किती टक्के भाग हा आपल्याला कधीच दिसत नाही? या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 1 41% भाग हा आपल्याला कधीच दिसत नाही. प्रश्न क्रमांक 42 इस्किमो ही जमात खालीलपैकी कोणत्या ठिकाणी आढळते? इस्किमो ही जमात खालीलपैकी कोणत्या ठिकाणी प्रामुख्याने आढळते? या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 1 ग्रीनलँड या ठिकाणी योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 43 जगामधले सर्वात मोठे गोड्या पाण्याचे सरोवर खालीलपैकी कोणतं आहे? जगामधले सर्वात मोठे गोड्या पाण्याचे सरोवर खालीलपैकी कोणतं आहे? तर या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 3 लेक सुपेरियर या ठिकाणी योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 44 जगामध्ये सर्वात जास्त वनक्षेत्र खालीलपैकी कोणत्या खंडामध्ये आहे? जगामध्ये सर्वात जास्त वनक्षेत्र कोणत्या खंडामध्ये आहे? तर या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 3 दक्षिण अमेरिका खंड या ठिकाणी योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 45 रायलसीमा हा मागास भाग खालीलपैकी कोणत्या राज्यामध्ये येतो? रायलसीमा हा मागास भाग खालीलपैकी कोणत्या राज्यामध्ये येतो? या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 3 आंध्र प्रदेश राज्य या ठिकाणी योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 46 कर्कवृत्त हे भारताच्या एकूण किती राज्यांमधून गेलेलं आहे? कर्कवृत्त हे भारताच्या एकूण किती राज्यांमधून गेलेलं आहे? तर या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 3 कर्कवृत्त हे भारताच्या एकूण 8 राज्यांमधून गेलेलं आहे या ठिकाणी योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 48 जगामधले सर्वात उंच शिखर माउंट एव्हरेस्ट खालीलपैकी कोणत्या देशामध्ये आहे? जगामधले सर्वात उंच शिखर माउंट एव्हरेस्ट खालीलपैकी कोणत्या देशामध्ये आहे? या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 1 नेपाळ आणि चीन देश या ठिकाणी योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 49 माउंट अब्बू हे थंड हवेचं ठिकाण खालीलपैकी कोणत्या पर्वतामध्ये आहे? माउंट अब्बू हे थंड हवेचं ठिकाण खालीलपैकी कोणत्या पर्वत रांगेमध्ये आहे? तर या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 2 आरवली पर्वतरांग या ठिकाणी योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 50 खालीलपैकी कोणती नदी ही वर्धा नदीची उपनदी आहे? खालीलपैकी कोणती एक नदी ही वर्धा या नदीची उपनदी आहे? तर या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 2 पैनगंगा नदी या ठिकाणी योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 51 मराठवाड्यामध्ये एकूण किती जिल्ह्यांचा समावेश आहे? मराठवाड्यामध्ये एकूण किती जिल्ह्यांचा समावेश आहे? या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 2 एकूण 8 जिल्ह्यांचा समावेश या ठिकाणी योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 52 महाराष्ट्राने भारताचे एकूण किती टक्के क्षेत्र हे व्यापलेलं आहे? महाराष्ट्राने भारताचे एकूण किती टक्के क्षेत्र हे व्यापलेलं आहे? या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 1 9.36% क्षेत्र या ठिकाणी योग्य आन्सर होईल. प्रश्न